मराठवाडा लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा। या ठिकाणी आपण अहमदपूर येथे आलेलो आहोत दवाखान्यामध्ये। जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ नानिजधाम महाराष्ट्र प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी रक्तदान आयोजित केलेलं आहे। या ठिकाणी दिंडे सर आहेत। दिंडे सर, या रक्तदान शिबिराबद्दल आपण काय सांगाल? मी प्रथम माझा परिचय देतो। मी दिंडे भास्कर माधवराव स्वस्वरूप संप्रदाय तर मी तालुका अध्यक्ष आहे अहमदपूर। आमच्या गुरुचा उपक्रम आहे, असे बरेच उपक्रम आहेत। त्याच्यामध्ये आजचा ह्या जानेवारी महिन्याचा रक्तदान असा हे आमचा उपक्रम आहे। आमच्या उपक्रमाच्यातून म्हणजे दरवर्षी जानेवारी महिन्यात 1 लाख रक्तदान शासनाला आमच्याकडून जाते गुरुच्या ह्याच्याने। त्याच्यापैकी 50,000 बाटल्या हे जे आपले आर्मी जे आहेत आपले त्या आर्मीच्या सैनिकासाठी 50,000 रक्तदान बाटल्या जातात। आणि जे गोरगरीब आहेत की ज्यांना 15 दिवसाला महिन्याला जे रक्त द्यावं लागते पण त्यांना पैसे घडत नाहीत, अशा लोकांसाठी बी ज्या ठिकाणी म्हणतात ना, ज्याला कोणी नाही त्याच्या पाठीशी देव आणि गुरु असतात, तसं आमच्या गुरुमाऊलींनी ह्या उपक्रमातून आम्हाला आमचं तर जीवन सफल केलेच आणि इतरांचेही म्हणजे त्यांनाही ह्या मार्गात आणून त्यांचंही जीवन सफल होणार आहे। आणि तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा असा आमच्या माऊलीचा उपक्रम आहे। त्याच्यातून आमचा 9 तरुण वर्ग आणि जे आमच्या गुरुबहिणी आहेत त्यांचा पण सहभाग मोठा आहे आजच्या ह्याच्यात। आम्हाला आज टार्गेट होतं 300चं। काही लोक म्हणजे काही आमचे गुरुबंधू कामाच्या ह्याच्यानं येऊ शकले नाहीत, तरी पण आमचं 100च्या पुढं रक्तदान होणार आहे आजचं, एवढंच मी बोलतो। त्यानंतर मामडगे सर आहेत। सर, हे रक्तदान सर्वश्रेष्ठ दान मानलं जातं आणि खूप मोठं कार्य समाजकार्य होत आहे। याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणते कार्यक्रम राबवले जातात का आपल्या तालुक्यात? तर या जगद्गुरू ज्ञानेश्वर महाराज या संस्थांच्या अंतर्गत विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात। त्यामध्ये आता हे आजचे रक्तदान हे चालूच आहे। याशिवाय ॲम्ब्युलन्स सेवा आज महाराष्ट्रामध्ये एकूण 53 ॲम्ब्युलन्स राष्ट्रीय महामार्गावर चालतात। या उपक्रमाअंतर्गत ज्या भागामध्ये अपघात झालेला आहे अशा ठिकाणी त्यांना हेल्पलाईन नंबरचा फोन केला तर तात्काळ त्या ठिकाणी येऊन ही ॲम्ब्युलन्स त्या अपघातग्रस्तांना दवाखान्यात नेऊन पोचवते। हे ॲम्ब्युलन्स कुठं सरकारी दवाखान्यात थांबलेले असतात की कुठं असतात? ॲम्ब्युलन्सचे असे आमच्या संप्रदायाने असे म्हणजे नेमके पॉईंट फिक्स केलेले आहेत। त्या ठिकाणीच हे ॲम्ब्युलन्स थांबतात आणि तेथून 25 किलोमीटरच्या परिसरामध्ये कुठेही अपघात झाला तर अशा ठिकाणी इथून कॉल आला तर ही ॲम्ब्युलन्स सेवा दिली जाते आणि ही विशेष म्हणजे विनामूल्य ही सेवा दिली जाते। म्हणजे खूप मोठं काम आहे, विनामूल्य या ठिकाणी सेवा दिली जाते। यानंतर दिंडे मॅडम आहेत। मॅडम, काय आजच्या रक्तदानामध्ये पुरुषांचा किती सहभाग आहे आणि महिला किती सहभागी आहेत? पुरुषांचा आणि महिलांचा खूप चांगला सहभाग आहे। यामध्ये महिलांचा सहभाग खूप जास्त होता, पण महिलांचा HB किंवा त्यांचं वजन किंवा त्यांना असणारे विविध आजार अशा काही वेगवेगळ्या अडचणींमुळे महिलांचा तरी 25% महिला यामध्ये सहभागी आज आहेत आणि 75% पुरुषांचा सहभाग आहे। महिला भगिनी विशेष म्हणजे आमच्या संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे की पुरुषांच्या बरोबर महिला ह्या कार्य करण्यासाठी पुढे आलेल्या असतात। म्हणजे आजचा काउंट जे 100 आहे त्याच्यामध्ये पुरुष किती आहेत आणि महिला किती आहेत? आजच्या काउंटमध्ये 25 महिला झालेल्या आहेत आणि 75च्या जवळपास पुरुष झालेले आहेत। म्हणजे या ठिकाणी 25% महिला आहेत, कारण महिलांचे विविध आजार असल्यामुळे त्यांचा काउंट कमी आहे। या ठिकाणी तर सूर्यवंशी मॅडम आहेत। सूर्यवंशी मॅडम, काय सांगाल तुम्ही या संप्रदायातील, तुम्ही एवढं म्हणजे काम करता वगैरे, प्रसार करण्यासाठी पूर्ण मेहनत करता, तुमचा अनुभव काय आहे? अनुभव म्हणजे असा आनंद वाटते की मानसिक समाधान पडते। आणि आजच्या रक्तदान शिबिराबद्दल जर बोलायचं म्हणलं तर की नाही,
आजचं रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, कारण रक्तामुळे कित्येक पेशंट दगावले जातात. त्यामुळं रक्तदान हे राबवणं खूप गरजेचं असतं आणि हा खूप मोठा कार्यक्रम राबवत आहे. तर महिलांचा संख्या वाढवण्यासाठी काय करता येईल, तुम्हाला काय वाटतंय? आम्ही डोर टू डोर जाऊन शरीरावर काय काय आजार होतात की या आजारावर काही स्वामीचं मार्गदर्शन असतं का? असतं BP, शुगर, कॅन्सर, ब्लॉकेज हे रोग 99% होत नाहीत. हे महिलांना पटवून दिल्यानंतर ती पण जागृत होऊन रक्तदान करण्यासाठी सहभागी झालेले आहेत आणि ह्यापेक्षा आणखी पुढच्या वेळेस खूप करतील असं आमचं म्हणजे विनंती केल्यानंतर मार्गदर्शन केल्यानंतर प्रभाव पडत आहे. महिलांचं खूप घाबरतात रक्तदान केल्यास काय होतं, पण आपल्या या सामाजिक उपक्रमामुळे त्यांची संख्या वाढत आहे. यानंतर सूर्यवंशी भाई आहेत आपल्यासोबत, काय सांगाल आपण? श्री गुरुदेव. मामडगे सरांनी सांगितलंच की आपल्या संप्रदायातर्फे भरपूर उपक्रम राबवले जातात. त्यापैकी आपला रक्तदान हा उपक्रम आपण प्रतिवर्षी राबवतो. तर आपल्या संप्रदायाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे आपल्या संप्रदायाचं हे 13वं वर्ष आहे. म्हणजे 12 वर्ष झालं अविरतपणे आपण महाराष्ट्र शासनाला दरवर्षी 1 लाख रक्तबाटल्या संकलित करून देत असतो. जवळपास 1 लाख म्हणजे खूप मोठी संख्या आहे. खूप मोठं समाजकार्य होत आहे. हिंदू धर्म प्रसारक म्हणून त्यांची ओळख पण आहे नरेंद्र माऊलीची. पाहत रहा मराठवाडा लाईव्ह. नागेश लांजे, कॅमेरामॅनसह अहमदपूर.